पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला वाटले मला स्वयंपाकातले काहीच येत नाही, पाहते तर काय मला खूप काही येते, पण यांना तर साधी चूल सुद्धा पेटवता येत नाही। जरा शिकवायला हवे यांना। छे, चूल पेटवायला शिकून मी काय करू? मला काय भाकऱ्या थापायच्या आहेत का? काय हरकत आहे, तेवढीच तुमच्या आईला मदत तरी होईल ना। तुम्ही आपल्या आईला मदत करायचे बघा, माझे मी पाहून घे आणि माझे राहू द्या बाजूला। तुम्ही जोगांकडे गेलात आणि तिथे नसती उठाठेव केलीत आणि त्यांनी तुम्हाला हाकलून लावले, हे जर तुमच्या घरी कळले तर तुम्हाला शिक्षा होईल, त्याचे काय? होऊ दे, मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण मी माझ्या उमा आतेसाठी जितके प्रयत्न करता येईल तितके करणार। मला तिचा त्रास बघवत नाहीये। अहो, तुम्हाला जसं पटवर्धन काकांच्या सुशीला ताईचा त्रास बघून कळवळा आला ना, तसं मला नाही का माझ्या उमा आतेसाठी वाईट वाटणार? हे बरी खरे, म्हणजे मी करते ते बरोबर आहे ना? अगदी बरोबर। वा 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 वा, याला म्हणतात जोडीदार। कसं आतापासूनच एकमेकांनी समजून घेतात। ज्यासारख्या गोऱ्या पान घारोळीवर कोणीही आपला जीव ओवाळून टाकला। मोजडी मोजडी चिकट चिकट। चिकट 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 करा ला 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 शंकरा रा 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 रा। अरे पाय चिकटला माझा मोजडीत, कोणी आहे का रे? चिकटलं चिकटलं। शंकरराव, अहो नारायणराव, शंकरराव, अहो नारायणराव, अरे धावा। अरे काय आहे बाबा? अरे बापरे, अहो शंकरराव, अहो नारायणराव, शंकरराव, अहो नारायणराव, कोणी आहे का? अरे या या लवकर। काय झालं? हे बघा काय झालंय, माझा पाय चिकटलाय पाय। अरे काय करताय रे? अरे जावई बापू, आय आय आय, जावई बापू, पाय सुटला माझा। जावई बापू, जावई बापू, जावई बापू, बरं काय यशोदा माय, तुमचं घर आलं, आता आम्ही माघारी फिरतो। हो हो, येते मी, तुम्ही सांभाळून जा। हा हो सदा भाऊ, त्या दामल्यांकडनं सारा वसुली केला आणि इकडं त्या पटवर्धनांची भर केला। आता मालकासनी काय सांगणार? सांगेन काहीतरी, पण मला सुशिलेचे दुःख पाहावले नाही। ठाऊक आहे मला आजोबा रागे भरतील, वडीलधाऱ्यांसमोर खरं पट्टी करतील, पण मी तयार आहे ह्या सगळ्याला सामोरी जायला। पांडुरंगा, पर काय जोडा बनवलास तू? एकीच्या मनात पिरमाचा झरा वाहतोय आणि एकाच्या मनात समुद्र सारखी माया साठवली। तुझी लीला आगाध आहे पांडुरंगा। ऐकलं का? आज जमल्यास काजू गराची उसळ करा।
अगं बाई, काजू घराची उसळ म्हणजे स्वारी अगदी खुशीत दिसते हो. पण कशा प्रित्यर्थ हा आनंद ते कळेल की नाही आम्हास? अहो माझी आणि रघुनाथाची दिलजमाई झाली. अगं बाई, काजू घरानेच घडवली. आपला कोकणचा मेवा कोणतेही प्रश्न अगदी चुटकीसरशी सोडवतो. त्यात आंब्याची वादी आणि काजूगर, आहा, ही जोडी असली की गोडी व्हायलाच हवी. अगं बाई, हो का? बरे झाले हो. आणि सांगू का, आम्हा दोघींच्या मनातीलही जळमटे दूर केली हो सासूबाईंनी. वा, ती कशी काय? गोविंद गोविंद म्हणजे असे की एकमेकींची उणीधुणी काढायची नाहीत आता. आणि काही खटकलेच तर सासूबाई म्हणाल्या की गोविंद गोविंद असे म्हणायचे. अर्थात गोदा ऐकायची नाही, परंतु जाऊ दे. काही का असे ना, काकूने लक्ष घातले हे खूप झाले. झाले गावभर उन्हाळून. तुम्ही मोकाट फिरताय आणि काकांची बोलणी आम्हाला खावी लागते. अगं, परचुऱ्यांचे नाक कापण्याचा चंगच बांधलेस का तू? आम्हाला मान खाली घालायला लावणाऱ्या असे नव्या नव्या कल्पना येतात तरी कुठून तुझ्या डोक्यात म्हणतो मी. त्या जोगांकडे जाऊन भलता अगोचरपणा करायची काही गरज होती का? पण नाना, उमा आत्याला नाही करायचे त्यांच्याशी लग्न. तिला खूप वाईट वाटते. म्हणून मी काय? म्हणून हवे तर माझ्याशी लग्न करा, पण उमा आत्ते सोडा असं म्हणालीस तू? कार्टे, तुझ्या या बोलण्याचा अर्थ तरी कळतो का तूस? परमेश्वरा, अरे काय रत्न पोटी घातलेस रे माझ्या. हे बघ बयो, हात सोडतो मी तुझ्या समोर. हे असले नसते उद्योग बंद कर आणि मुकाट्याने घरात बसून राहा. न सांगता सवरता घराबाहेर पडलीस तर तंगड तोडून ठेवीन तुझं. नाना, तुम्हाला जर वाटत असेल की माझं काही चुकलंय तर तुम्ही मला शिक्षा करा, म्हणजे बापू तुम्हाला ओरडणार नाहीत. भलतेच तर्कशास्त्र आहेत ग बाई तुझे. अगं, तुझ्या या अशा वागण्याची शिक्षा झालीच आहे, पण तुला नाही, तुझ्या आईला. आईला? होय, पुढचे 3 दिवस तुझ्या आईने फक्त फलार करून खायचे. आणि वर बापूने बजावले, या 3 दिवसात बयोने आणखी काही अगोचरपणा केला तर तुझ्या आईला पुढचे 3 दिवस निर्जळी उपास घडेल. पण माझी शिक्षा माझ्या आईला का? अगं, हे सगळं केल्याने तुझ्या डोक्यात अक्कल येईल असे बापूस वाटते. नाक कापले की तोंड उघडते असा नियमच आहे ना, म्हणून. आता राहिला प्रश्न तो आपल्या सदाशिवाचा. अगो बाई, आता सदाशिवाचे काय? त्याचा भित्रेपणा कसा घालवायचा? बाई माझे, अहो नको ते उपाय. मी काय म्हणते, तो आता जसजसा मोठा होईल तसतशी जाईल हो त्याची भीती. नाही हा, त्याचं लग्न होण्यापूर्वी त्याची भीती घालवायचा चंगच बांधलाय मी. अहो, आपली ती सुनबाई त्या इमामांच्या वाड्यात जाते रात्रीची एकटी, आणि हा असा. अहो, ती बयो सडदिशी बोलून टाकणारी आहे. उद्या ह्याला भित्रा म्हणाली तर मला खपायचं नाही. आज रात्रभर मी सदाशिवाला माडीवरच्या खोलीत एकट्याला झोपवणार आहे. काय? आता यात मला मोडता नकोय. हा, तुम्हाला तुमच्या मुलात सुधारणा नकोय का? हो, पण मग मला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. हो. अहो अहो पण मी काय म्हणते, कमालच झाली बाई. गोविंद 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 गोविंद. आई, चूक माझी आणि शिक्षा मात्र तुला. आणि असे चुकले तरी काय माझे? उमा आत्याचा त्रास मला बघवत नव्हता म्हणून मी त्या आजोबांकडे गेले. बयो, आजोबा नको म्हणूस त्यास. उमेचे लग्न व्हायचंय त्यांच्याशी. पण नको ना ग आई तिला ते. तरी कोणीच का काही बोलत नाहीये? का मोडत नाहीयेत लग्न?
माझे काय चुकले? तुला तुझे वागणे बरोबर वाटते ना, मग ठीक आहे, तू तुझ्या मर्जीप्रमाणे वाग. तुझ्या वाटणीची शिक्षा मी भोगत जाईल. मी ही शिक्षा आनंदाने स्वीकारली. अगं पण आई, तुला का म्हणून त्रास? तू जोपर्यंत तुझ्या मर्जीने वागत राहशील तोपर्यंत मी हा त्रास सहन करत राहणार आहे. तुला खरेच वाटत असेल की आपल्या आईला त्रास व्हायला नको, तर तुला तुझे वागणे बदलणे भाग आहे. उमातेचे लग्न होईपर्यंत जरा गप्प राहशील तर सगळ्यांसाठी बरे होईल. आई, तिथे उमा आत्याला त्रास, इथे तुला त्रास. हे तुमचे त्रास इतरांना दिसत नाहीत का? असं का होतं ग आई? तुला तुझे विचार मांडायचे असतील तर तुला तुझा पुढचा जन्म पुरुषाचा मिळो अशी प्रार्थना तेवढी करू शकते मी देवासमोर. बाकी शिक्षा आहेच, भोगेन. पण जावर एकट्याने जायचंय तुला. पण दादा नको ना, नको. नको कसं, कोणती सबब चालला नाही मला. आजपासून माडीवरच्या खोलीत तू एकट्याने झोपायचे. चल. पण मला भीती वाटते. अशी कशी भीती वाटते नेहमी तुला? काय आपला आईचा पदर धरून ठेवायची सवय झाली म्हणून झालाय तसा भित्री भागूबाई. चल लक्षात ठेव, बाबू नानू बारकू कोणी येणार आहे तुझ्या सोबतीला आजपासून झोपायला. ऐकणार अहो, नाही. काय करताय? अहो आई, अरे अहो असे काय करता? अशाने भीती वाढेल हो पोराची. आणि एका दिवसात का भीती घालवणार आहात? अहो काही दिवसांनी तरी भीती जायला हवी ना. मग त्याची सुरुवात करायला नको का? आता मुलांना आपण विहिरीत पोहायला शिकवतो तेव्हा ढकलतोच ना आधी, तसंच आहे ते. चल चल तू. नको नको. अहो मी काय म्हणते, काही म्हणू नका, बाळ मोठं व्हायला हवंय ना. चला चला. अहो, तुम्ही आई, आई. गप. राम 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 राम. राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम उमे चल बाई 4 घास खाऊन घे बरं. नकोय मला. उमे ऐक ना माझं, घे ना खाऊन. नकोय म्हंटल ना. हे नको ते नको. लग्न जमत नव्हतं तेव्हा तो ताप, आता जुळले तर हा ताप. मीच जीव देते एकदाची, म्हणजे तुझ्या या व्यापातून सुटे. तसंच करूया की मग. दोघी जीव देऊया विहिरीत. तुझ्या नशिबी तरी काय सुख आहे ग. तुझंही लग्न माझ्यासारखं बळजबरीने झालं असणार आहे. अगो बापू वडिलांच्या वयाचे आहेत तुझ्या. बंद कर तुझी बडबड. जिभेला काही हाड आहे की नाही तुझ्या? खरं बोललेलं झोंबलं ना. अगो पण ते झोंबणारं खरंच अंगा खांद्यावर घेऊन मिरवतेस तू सौभाग्य म्हणून. कळायला लागल्यापासून तुझी घुसमट बघतेय मी. आधी अर्थ कळत नव्हता, पण त्या जोगाची नजर पाहून त्या सगळे कळायला लागले. हे चल नाही, आपण विहिरीत उडी मारू आणि ना संपवूया सगळं एकदाच. म्हणजे कसं काय बोलतेस? बुडक आणि सगळा त्रास संपला. चल नाही, आई चल. उमे माझा ऐक. उमे माझा ऐक. अगं गप्प बस.
गप्पच बसायचंय मला काही वर्षांनी. आळवणात ते वल्लभपंत जगून जगून किती वर्ष जगणार? 2 वर्ष 4 वर्ष, त्यानंतर माझ्याही नशिबी आळवणच, नर्मदा ताईसारखं. दुसऱ्याच्या ताटातलं उष्ट होऊन राहावं लागणार. असं जगण्यापेक्षा मरण काय वाईट. हे चल ना, चल आपण ना विहिरीत उडी मारू आणि सगळंच संपवूया. चल बरं. अगं चल ना, सोपं आहे खूप. चल ना गं. आई चल बरं. चल. बारको, वहिनी काय हो, काय झाला? माका बोलवायचा ना, मी इल असं. काय सांगू आता, नेहमीचेच. सदाशिवास माडीवरच्या खोलीत धाडले, एकट्याच निजायास. नको नको म्हणत होते पोर, पण ऐकले नाही हो यांनी. मग मी असा करू काय? मी जाऊ त्याच्या वांगडा झोपाय. जाशील बारकोबा, तर पण बघ हो, बोलणी खावी लागतील यांची. बोलले तर बोलले, माका काय वाईट नाही वाटणं. काय समजलं? पण लेकरू तिकडे घाबरत ना, म्हणून जातोय. बरे, गुपचूप जाहो आणि सोबत करियास. नाहीतर बिचारे माझ्या पोरास भीतीने ताप भरायचा. नाही नाही, तुम्ही काळजी करू नको, मी जाते ना. हा? अरे हो वहिनीनू, बरी आठवण झाली. पटवर्धन काकांनी सदाशिवान दिले 2 रुपये तुमका देव माझ्याकडे दिले. सदाशिवाने पटवर्धनांना दिले? होय. आता हे काय नवीन? वयो, आईची काळजी वाटते का ग? घाबरू नकोस. बापू आजोबांनी तुझ्या आईला शिक्षा दिली खरी, पण मी फळं दिली आहेत तिला खायला. उपासाचा त्रास होणार नाही तिला. नाना, एक विचारू? तुम्ही रागवू नका. नाही बाळा, नाही रागवणार. विचार. माझे वागणे खरेच चुकते का हो? बरे, ते जाऊ दे. पण माझे भाऊ, महादेव, गणपत, बापू, तुम्ही, प्रभाकर दादा, जनार्दन मामा किंवा घरातले इतर कोणीही पुरुष कितीही चुकले तरी त्यांना शिक्षा होत नाही. फक्त आम्हा बायकांनाच का शिक्षा होते नेहमी? सांगा ना नाना, सांगा ना. वयो, तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं फारच गुंतागुंतीची आहेत. ठाऊक असली तरी ती देण्याचे धाडस माझ्यात नाही, आणि ती प्रत्यक्षात आणण्याचे तर मुळीच नाही. पण तुझे आजोबा म्हणजेच माझे तीर्थरूप, त्यांच्यात हे धाडस होते.
त्या उत्तरांचे शिवधनुष्य उचलून धरतानाच ते गेले देवाघरी. पण त्याने ते धनुष्य खाली ठेवले नाही, मृत्यू पत्करले. बयो, कधी कधी मला वाटते की त्यांचेच गुण उतरलेत तुझ्यात.